सोलापुरातील ज्येष्ठ नाट्य कलावंत प्राध्यापक अजय दासरी यांचा अयोध्या धाम इथं विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान या विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। अयोध्या धाम मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा उत्तर प्रदेश यांच्या वतीने येत्या 27 एप्रिल रोजी राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी आणि सन्मान समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। या देशव्यापी प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सोलापुरातील ज्येष्ठ नाट्य कलावंत, रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, निर्माता आणि सांस्कृतिक विषयाचे अभ्यासक प्राध्यापक अजय दासरी यांचा त्यांच्या नाट्यकलेतील दीर्घकालीन योगदानाबद्दल विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान या विशेष राष्ट्रीय सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात देशभरातून नामवंत साहित्यिक, नाट्यकर्मी, संशोधक आणि विद्यावैज्ञानिक सहभागी होणार आहेत। प्राध्यापक अजय दासरी यांनी लिहिलेला मराठी आणि तेलुगू रंगभूमीचा तौलनिक अभ्यास या विषयावरील सखोल आणि अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला होता। यामध्ये त्यांनी भारतीय नाट्य परंपरेत मराठी आणि तेलुगू रंगभूमीचं योगदान, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विश्लेषण याचा समावेश केला असून भारतीय रंगभूमीच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या शाखांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक विद्यार्थी कलावंत स्वतःच्या नाट्यसंस्था चालवत आहेत आणि राष्ट्रीय नाट्य महोत्सवात भाग घेत आहेत, तसंच नव्या संहितांना न्याय देत आहेत। राज्य नाट्य महोत्सव, नागरी नाट्य महोत्सव आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रंगमंचावर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांच्या प्रयोगांचं अनेक वेळा सादरीकरण झालं। तेलुगू मातृभाषा असूनही मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या एका कलाकाराचा नव्हे तर एक संपूर्ण विचार, एक चळवळ आणि एका नाट्यसंस्कृतीचा हा गौरव आहे। मराठी रंगभूमीचं राष्ट्रीय पातळीवरचं प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक अजय दासरी यांचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि भारतीय नाट्यसंपदेच्या अभिमानाचं द्योतक आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सध्या जिल्हा प्रमुख म्हणून प्राध्यापक अजय दासरी कार्यरत असून राजकीय नेता आणि रंगमंचीय अभिनेता अशा दुहेरी भूमिकेतून काम करणारं यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं।